त्यामुळे जसं महिला या प्रत्येक क्षेत्रात आता कुठे मागे नाही आहे, तसं शेती क्षेत्रात सुद्धा महिला या मागे नाही आहेत. त्याचं उत्तम उदाहरण आपण पाठीमागे जो बाग आपल्याला दिसतोय तर त्या बागेमध्ये आपण बघू शकतो. शेतकरी मित्रांनो नमस्कार, ॲग्रो किसानमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो आज आपण गिरवी तालुका फलटण या गावामध्ये आपण आलेलो आहोत दीपक कदम सरांच्या प्लॉटवरती. सरांचा प्लॉट आता हार्वेस्टिंगला आलेला आहे. आपण या ठिकाणी जर बघितलं जवळपास 450-500 ग्रॅमपर्यंत फळांची साईज आहे. मागे जर आपण सेटिंग बघितलं, फळांचा लोड जर आपण बघितला, अतिशय सुंदर आपल्याला सेटिंग झालेली फळांची साईज असेल, लोड असेल झाडावरती, अतिशय सुंदर आपल्याला मिळतोय. आणि विशेष म्हणजे फळांची जी साईज आहे ती आपल्याला युनिफॉर्म साईज बघायला मिळते. तर ॲग्रो किसानच्या मार्गदर्शनाखाली असलेला हा प्लॉट, सरांना ॲग्रो किसानच्या मार्गदर्शनाचा कसा अनुभव आला, त्यांना काय त्या मार्गदर्शनाबद्दल वाटलं, आणि हा जो काही त्यांनी हा डाळिंब बाग हा पिकवलेला आहे, तर या डाळिंब बाग हा पिकवत असताना त्यांना काय काय चॅलेंजेस आले, काय काय अनुभव आला, हे आपण सरांकडनं थोडंसं जाणून घेऊया. सर आपल्या शेतकऱ्यांना ओळख करून द्या आणि आपला जो काही अनुभव आहे तो आपल्या शेतकऱ्यांपर्यंत सांगा. मी दीपक कदम, गिरवी तालुका फलटण, जिल्हा सातारा. ॲग्रो किसानच्या पहिल्या 5 तारखेपासून 5 जानेवारीला आम्ही हे धरल्यापासून त्यांचं जे मार्गदर्शन आहे ते सर्व मार्गदर्शनाखाली आमची बाग आहे. प्रत्येक त्यांचं जे ॲप्लिकेशन आहे, त्यांचे जे काही औषधं आहेत त्यांनी सांगितलेली सर्व आम्ही वेळच्या वेळी त्यांनी सांगितलेलं 1-2 दिवस इकडं तिकडं झालं नाही तर सगळे बरोबर हे केलेलं आहे आम्ही. त्यामुळे इतका सुंदर त्यांच्या ह्याचा रिपोर्ट मार्गदर्शनाखाली हा प्लॉट आलेला आहे. आणि विशेष म्हणजे मला एक सांगायला कौतुक वाटेल की हा जो काही आपण मागे डाळिंब बाग बघतोय की या डाळिंब बागेमध्ये कदम मॅडमांचं सुद्धा मोठं योगदान या बागेमध्ये आहे. बऱ्याच वेळेस ज्यावेळेस आम्ही मार्गदर्शन करत असतो त्यावेळेस मॅडमांचं बऱ्याच वेळेस आमचं फोनवरती देखील बोलणं झालं आहे, व्हॉट्सअपला देखील मॅडमांचा मेसेज हा येत असतो. आणि जे आपलं दर बुधवारी यूट्यूबला लाईव्ह होत असतं, तर लाईव्ह मला नाही वाटत की एक सुद्धा लाईव्ह सरांनी चुकवलेला असेल. बऱ्याच वेळेस काही कामानिमित्त बाहेर असल्यामुळे आपलं लाईव्ह होत नाही. तर अशा वेळेस मेसेज किंवा फोन नक्की येतो की सर तुम्ही दर बुधवारी लाईव्ह कंटिन्यू घेत जा, ज्याचा आम्हाला फायदा होत असतो. त्यामुळे जसं महिला या प्रत्येक क्षेत्रात आता कुठे मागे नाही आहे, तसं शेती क्षेत्रात सुद्धा महिला या मागे नाही आहेत. त्याचं उत्तम उदाहरण आपण पाठीमागे जो बाग आपल्याला दिसतोय तर त्या बागेमध्ये आपण बघू शकतो. तर माझी सगळ्या शेतकऱ्यांना एकच विनंती आहे, जर आपण मनापासून कुठली प्रत्येक गोष्ट करायची ठरवली आणि जोपर्यंत आपण आपल्या शेतीला एक व्यवसाय म्हणून बघत नाही, जोपर्यंत असं आपण मनापासून काम करत नाही, तोपर्यंत अशी रिझल्ट आपल्याला पाठीमागे दिसणार नाही. त्यामुळे धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम, तुम्ही आपल्या शेतकऱ्यांना प्रतिक्रिया दिली. नमस्कार. धन्यवाद.